विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 शिक्षण आणि वृत्तपत्र या प्रकरणावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण दोन घटकावर आजच्या पिरियडमध्ये प्रश्न पाहणार आहोत. ते म्हणजेच हंटर कमिशन जे तत्कालीन स्थितीमध्ये 1884 स्थापन झालं, आणि त्यानंतर विद्यापीठ कायदा जो 1904 या दोन शिक्षणविषयक कायद्याबद्दलची माहिती किंवा तरतुदीबद्दलची माहिती किंवा कमिशन जे आहेत त्याबद्दलची प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हंटर आयोग यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर या हंटर आयोगावर प्रश्न पाहत असताना प्रश्न पहिला, हंटर आयोगाची बद्दलची शिफारस कोणत्या व्हाईसरायने सर्वप्रथम केली? हंटर आयोगाबद्दलची जी काही तरतूद किंवा शिफारस ही लॉर्ड रिपन यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न, लॉर्ड रिपनने कोणत्या कायद्याचे मूल्यमापन किंवा मूल्यांकन करण्यासाठी म्हणून हंटर आयोगाची नेमणूक केली? तर लॉर्ड रिपनने 1854चा वूडचा डिस्पॅच ॲक्ट या कायद्याचे मूल्यमापन करण्यासाठी म्हणून हंटर आयोगाची नेमणूक केली. पुढचा प्रश्न, व्हाईसरॉय लॉर्ड रिपनने शिक्षणासंबंधी कोणत्या व्यक्तीची नेमणूक 1882ला केली? लॉर्ड रिपनने शिक्षणासंबंधीची बद्दल 1882 मध्ये डब्ल्यू हंटर यांची नेमणूक केली. पुढचा प्रश्न, लॉर्ड रिपनने 1882ला डब्ल्यू हंटरच्या अध्यक्षतेखाली कोणता आयोग नेमला? लॉर्ड रिपनने 1882ला डब्ल्यू हंटरच्या अध्यक्षतेखाली हंटर आयोग स्थापन केला किंवा नेमला. पुढचा प्रश्न, हंटर आयोगाच्या नेमणुकीचा उद्देश कोणता होता? तर हंटर आयोगाच्या नेमणुकीचा उद्देश म्हणजेच 1854च्या वूडच्या डिस्पॅच जे काय कायदा किंवा ॲक्टमध्ये झालेल्या शैक्षणिक सुधारणाची प्रगती पाहणे. पुढचा प्रश्न, हंटर आयोगात एकूण किती सदस्य होते? हंटर आयोगात एकूण 22 सदस्य होते. पुढचा प्रश्न, हंटर आयोगाने एकंदरीत किती प्रस्ताव लक्षात घेऊन अहवाल सादर केला? हंटर आयोगाने जवळपास 200 प्रस्ताव लक्षात घेऊन अहवाल सादर केला. पुढचा प्रश्न, इसवी सन 1882 मधील हंटर आयोग यास कोणत्या नावाने ओळखले जाते? इसवी सन 1882 मध्ये नियुक्त हंटर आयोग यास पहिला भारतीय शिक्षण आयोग म्हणून सुद्धा ओळखले जाते. पुढचा प्रश्न, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षा याच शिक्षणाच्या मर्यादित असणारा आयोग कोणत्या आयोगाला ओळखले जाते? प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षा एवढाच सीमित किंवा ठराविक अभ्यासक्रम हा हंटर आयोगामध्ये होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, हंटर कमिशनने कोणत्या बाबीवर जास्त भर दिला? तर हंटर कमिशनने किंवा आयोगाने प्राथमिक शिक्षणावर जो काही भर अधिकचा दिला. पुढचा प्रश्न, हंटर आयोग भारतात केव्हा अस्तित्वात आला? हंटर आयोग भारतात इसवी सन 1884 मध्ये अस्तित्वात आला. हंटर आयोग नेमताना किंवा भारताचा व्हाईसराय कोण होता? तर हंटर आयोग नेमताना भारताचा व्हाईसराय
लॉर्ड रिपन होता. पुढचा प्रश्न, हंटर आयोगाच्या तरतुदीमध्ये महाविद्यालयांना कोणता दर्जा देण्यात आला? तर हंटर आयोगाच्या तरतुदीनुसार महाविद्यालयांना आर्थिक सहायता व अनुदान देण्यात आले. पुढचा प्रश्न, महाविद्यालयाचे शुल्क व सवलतीबाबत नियम कोणत्या आयोगात ठरवण्यात आले? महाविद्यालयीन शुल्क व सवलती याबद्दलची जी काही नियम हे हंटर आयोगामध्ये ठरवण्यात आले. महाविद्यालयांना ग्रंथालयाचे अनुदान कोणी सुरू केले? महाविद्यालयांना ग्रंथालयासाठी अनुदान हे हंटर आयोगाने सुरू केले. पुढचा प्रश्न, महाविद्यालयाच्या शिक्षणाचे दोन प्रकार कोणते? तर महाविद्यालयाचे महाविद्यालयीन शिक्षणाचे दोन प्रकार म्हणजेच विद्यापीठ परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करणे आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देणं यांच्याकडे लक्ष देण्यात आलं. पुढचा प्रश्न, हंटर आयोग हा कोणत्या भाषेला प्राधान्य दिलं? हंटर आयोगाने स्थानिक भाषेला प्राधान्य दिलं. पुढचा प्रश्न, हंटर आयोगामध्ये प्राथमिक शिक्षणाचे दोन खंड कोणते? हंटर आयोगामध्ये प्राथमिक शिक्षणाचे दोन खंड म्हणजेच जे काही साहित्यिक आणि व्यावहारिक दोन प्रकारचे विषय प्राधान्य किंवा त्याला खंड ठरवण्यात आला. पुढचा प्रश्न, हंटर आयोगानुसार कोणत्या बाबीला महत्त्व कमी होतं? हंटर आयोगाच्या अहवालानुसार कोणत्या बाबीला महत्त्व कमी होतं? तर हंटर आयोगाच्या बाबीनुसार पूर्वीच्या आयोगामध्ये महिलांच्या शिक्षणाला जास्त प्राधान्य नव्हतं हे समजून आलं. पुढचा प्रश्न, इसवी सन 1882 मध्ये कोणत्या विश्वविद्यालयाची स्थापना झाली? तर इसवी सन 1882 मध्ये पंजाब विश्वविद्यालयाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, अलाहाबाद विश्वविद्यालयाची स्थापना केव्हा झाली? अलाहाबाद विश्वविद्यालयाची स्थापना 1887 मध्ये झाली. पुढचा प्रश्न, महिलांच्या शिक्षणासाठी किती कॉलेजची स्थापना करण्यात आली? तर महिलांच्या शिक्षणासाठी 3 प्रेसिडेन्सी कॉलेजची स्थापना करण्यात आली. हे होतं हंटर कमिशनच्या आधारावर आपण प्रश्न पाहिले. आता पुढचा प्रश्न तो म्हणजेच जो काही 1904चा विद्यापीठ कायदा, या विद्यापीठ कायद्यावर आधारित प्रश्न पाहू. तर कोणत्या व्हाईसरायने विद्यापीठ कायद्यासाठी शिमला या ठिकाणी बैठक घेतली? तर लॉर्ड कर्झन या व्हाईसरायने विद्यापीठ कायद्यासाठी शिमला या ठिकाणी बैठक घेतली. पुढचा प्रश्न, सप्टेंबर 1901 ला लॉर्ड व्हाईसरायने शिमला या ठिकाणी कशासाठी बैठक घेतली? तर सप्टेंबर 1901 ला व्हाईसराय लॉर्ड कर्झनने उच्च शिक्षण अधिकारी व विद्यापीठांच्या प्रतिनिधीच्या चर्चेसाठी बैठक घेतली. पुढचा प्रश्न, लॉर्ड कर्झनने भारतीय शिक्षण व शिक्षण प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? लॉर्ड कर्झनने भारतातील शिक्षण व शिक्षण प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. पुढचा प्रश्न, सर थॉमस रॅलेच्या शिफारशीवरून कोणता कायदा भारतात मंजूर झाला? सर थॉमस रॅलेच्या शिफारशीनुसार 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा पास झाला किंवा बनला. पुढचा प्रश्न, विद्यापीठ कायदा केव्हा अस्तित्वात आला? विद्यापीठ कायदा 21 मार्च 1904 ला तयार झाला किंवा लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न, थॉमस रॅले
यांच्या आयोगात एकमेव भारतीय सदस्य कोण होते? थॉमस रॅले यांच्या आयोगात एकमेव भारतीय सदस्य हे हैदराबाद मधील सय्यद हुसेन बिलग्रामी हे होते. पुढचा प्रश्न, थॉमस रॅलेच्या आयोगावर टीका झाल्यानंतर कोणत्या न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली? तर थॉमस रॅलेच्या आयोगावर टीका झाल्यानंतर न्यायाधीश गुरुदास बॅनर्जी यांची नेमणूक करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारतामध्ये 1904चा जो विद्यापीठ कायदा कोणत्या तारखेला लागू करण्यात आला? भारतात विद्यापीठ कायदा जो 21 मार्च 1904 ला लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न, 1902 मध्ये नंतर विद्यापीठाच्या विकासासाठी अनुदान म्हणून किती ठरवण्यात आले? 1902 नंतर विद्यापीठांच्या विकासासाठी 5 लाख रुपये ठरवण्यात आले. विद्यापीठांच्या विकासासाठी 5 लाख रुपये किती वर्षासाठी दिले जायचे? तर विद्यापीठांच्या विकासासाठी 5 लाख रुपये 5 वर्षासाठी दिले जायचे. पुढचा प्रश्न, 1906 ला कोणत्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले गेले? 1906 ला बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी शिक्षण हे गृह खात्याच्या अधिकारातून काढून स्वतंत्र शिक्षण खातं स्थापन करण्यात आले? इसवी सन 1910 ला शिक्षण हे गृह खात्याच्या अधिकारातून काढून स्वतंत्र शिक्षण खाते निर्माण झाले. किंवा दुसरा प्रश्न, स्वतंत्र शिक्षण विभाग त्यालाच एज्युकेशनल डिपार्टमेंट म्हणतात, ते केव्हा स्थापन झालं? तर स्वतंत्र शिक्षण विभाग त्यालाच एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणतात, ते 1910 ला स्थापन झालं. पुढचा प्रश्न, इसवी सन 1912 ला कोणत्या व्हाईसरायने वायव्य सरहद्द प्रांतात निशुल्क शिक्षण केलं? इसवी सन 1912 ला लॉर्ड कर्झनने वायव्य सरहद्द भागात प्राथमिक शिक्षण निशुल्क केले. पुढचा प्रश्न, 1913 पर्यंत भारतात किती विद्यापीठे स्थापन झाली? 1913 पर्यंत भारतात 5 विद्यापीठे स्थापन झाली. पुढचा प्रश्न, इसवी सन 1913 मध्ये भारतात किती महाविद्यालये अस्तित्वात होती? इसवी सन 1913 पर्यंत भारतात 185 महाविद्यालये अस्तित्वात होती. पुढचा प्रश्न, अध्ययन आणि संशोधनासाठी प्राध्यापक अधिव्याख्याता नेमण्याची तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आली? अध्ययन आणि संशोधनासाठी अध्यापक अधिव्याख्याता नेमावेत किंवा नेमण्याची तरतूद 1904 च्या विद्यापीठ कायद्यात करण्यात आली. पुढचा प्रश्न, विद्यापीठ उपसदस्य संख्या कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती ठरवण्यात आली? विद्यापीठ सदस्य संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 100 ठरवण्यात आली. पुढचा प्रश्न, विद्यापीठ उपसदस्य संख्याचा कार्यकाळ किती वर्षाचा होता? विद्यापीठ उपसदस्य सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा होता. अशासकीय कॉलेजवर कोणत्या बाबीचे नियंत्रण प्रस्थापित झाले? अशासकीय कॉलेजवर विद्यापीठांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. पुढचा प्रश्न, विद्यापीठ कार्यक्षेत्र ठरवण्याचा अधिकार कोणाकडे होता? विद्यापीठ कार्यक्षेत्र ठरवण्याचा अधिकार व्हाईसरॉयकडे होता. पुढचा प्रश्न, विद्यापीठाने अभ्यासक्रम ठरवून शिकवण्याचे कार्य करावे अशी तरतूद कोणत्या आयोगात करण्यात आली?
विद्यापीठ अभ्यासक्रम ठरवून शिक्षणाचे कार्य करावे ही तरतूद सर थॉमस रॅलेच्या आयोगाने म्हणजेच विद्यापीठ कायद्यात करण्यात आली. पुढचा प्रश्न, पदव्युत्तर अभ्यासक्रम कोणत्या भाषेत शिकवावे असे ठरले गेले? पदव्युत्तर अभ्यासक्रम हा ज्या प्रादेशिक भाषेमध्ये किंवा भारतीय भाषेमध्ये शिकवले जावे असे ठरवण्यात आले. पुढचा प्रश्न, गव्हर्नर जनरल याचे अधिकार कोणत्या ठिकाणी निश्चित करण्यात आले? गव्हर्नर जनरलचे अधिकार विश्वविद्यालयाच्या कार्यक्षेत्राशी निश्चित करण्यात आले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाविद्यालयांचे निरीक्षण करण्यासाठी कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली? तर महाविद्यालयांचे निरीक्षण करण्यासाठी विद्यापीठाने नेमून दिलेले जे काही सिनेट सदस्य किंवा त्यांची नेमणूक करण्यात आली. विद्यापीठांच्या सिनेट सदस्याची नेमणूक कशा माध्यमातून केली जाऊ लागली? विद्यापीठांच्या सिनेट सदस्याची नेमणूक मतदान पद्धतीने केली जाऊ लागली. अशा प्रकारे जो काही हंटर आयोग 1884चा आणि 1904चा विद्यापीठ कायदा यावर आधारित प्रश्न आपण संपूर्णपणे पाहिले आहे. यानंतर आपण पुढचा जो वृत्तपत्रावर आधारित प्रश्न म्हणजे व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878 आणि लॉर्ड रिपनचं वृत्तपत्र विषयक धोरण याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत.